जेव्हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असतो, जेव्हा रस्त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांच्या लाठ्या तुटतात, जेव्हा रक्ताळलेल्या शरीराचे आणि पोलिसांच्या अमानुषतेचे व्हिडिओ पुरावे घेऊन वकील देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचतात, तेव्हा उत्तर मिळतं, आमचा वेळ वाया घालू नका, आमच्याकडे व्हिडिओ पाहायला वेळ नाहीये. हे शब्द देशाच्या सरन्यायाधीशांचे आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत विरुद्ध कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी हा वाद आता फक्त एका आंदोलनाचा राहिलेला नाहीये, तर तो देशातील न्यायव्यवस्था विरुद्ध तरुणांचा हक्क असा बनलाय. नेमकं काय घडलंय कोर्टात, न्यायालयाला वेळ का नाहीये, पाहूयात आपण या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. देशाचे न्यायव्यवस्थेचे सर्वात मोठे ठिकाण सर्वोच्च न्यायालय. एका वकिलानं अत्यंत तातडीनं याचिका न्यायालयासमोर मांडली. ही याचिका होती दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याविरोधात. वकिलांनी न्यायाधीशांना विनंती केली की माय लॉर्ड, पोलिसांनी मुलींवर आणि तरुणांवर भीषण मारहाण केली आहे. त्याचे व्हिडिओ आहेत, कृपया ते पहा आणि तातडीनं आदेश द्या. पण यावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले. त्यांनी वकिलांना म्हटलं की आम्हाला यामध्ये रस नाहीये, अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. तुम्ही तुमचाही वेळ वाया घालू नका आणि न्यायालयाचाही वेळ वाया घालू नका. वकिलांनी पुन्हा एकदा अर्थतेनं विनंती करण्याचा प्रयत्न केला, पण सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक स्वरात थँक्यू व्हेरी मच म्हणत पुढच्या केसची फाईल हातात घेतली. एका झटक्यात पोलिसांच्या कारवाईविरोधातील दाद मागण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न कोर्टातच संपला. ज्या कॉक्रोच जनता पार्टीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिलाय, त्या पक्षाच्या जन्माची कहाणी स्वतः सरन्यायाधीशांशी जोडलेली आहे. एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी देशातील बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हटलं होतं. या विधानाचा निषेध म्हणून सोशल मीडियावर अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली होती. हा पक्ष पाहता पाहता नीट परीक्षांमधील घोटाळा, पेपरफुटी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या संतापाचा राष्ट्रीय चेहरा बनला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत या पक्षानं संसदेवर धडक मारली होती. पण दिल्ली पोलिसांनी आंदोलन चिरडण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. म्हणजे ज्या सरन्यायाधीशांच्या विधानातून सीजेपीचा जन्म झाला, त्या सीजेपीच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा खटला जेव्हा सरन्यायाधीशांच्या समोर आला, तेव्हा त्यांनी वेळ नाही म्हणत तो तात्काळ सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला. हा भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक सर्वात मोठा विरोधाभास मानला जातोय. आता या संपूर्ण प्रकरणाकडे आपण कायदेशीर दृष्टिकोनातून पाहूयात. पहिली बाजू, न्यायालयाचा तर्क काय? कायद्याच्या जाणकारांच्या मते सर्वोच्च न्यायालय हे प्रत्येक आंदोलनातील लाठीमाराची सुनावणी घेण्यासाठी नाही, देशात एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आधी कनिष्ठ न्यायालय, मग उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, असा हा प्रवास असतो. जर दररोज प्रत्येक आंदोलनाचे व्हिडिओ थेट सरन्यायाधीशांना दाखवले जाऊ लागले, तर देशातील कोट्यवधी प्रलंबित खटल्यांचं काय होणार? न्यायालयाने ही सुनावणी तात्काळ न घेण्यास याच तांत्रिक बाबींचा आधार घेतला असावा. दुसरी बाजू म्हणजे विद्यार्थ्यांचा आक्षेप काय? तरुणांचा आणि याचिकाकर्त्यांचा सवाल वेगळा आहे. जेव्हा देशातील परीक्षा यंत्रणा कोलमडते, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगलेलं लागतं आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस अमानुष बळाचा वापर करतात, तेव्हा ते मूलभूत हक्कांचं उल्लंघन ठरतं. अशा तातडीच्या आणि गंभीर परिस्थितीत जर देशाचे सर्वोच्च न्यायालय वेळ नाही म्हणून हात झटकणार असेल, तर सर्वसामान्य माणसानं न्यायासाठी जायचं कुठे? दिल्ली हायकोर्टानंही यापूर्वी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. मग विद्यार्थ्यांनी दाद कोणाकडे मागायची? न्यायालयाकडे वेळेची कमतरता असणं हे तांत्रिकदृष्ट्या कदाचित योग्य असेलही, पण ज्या देशात न्याय मिळण्यास झालेला उशीर म्हणजे न्याय नाकारणं असं मानलं जातं, तिथं आमच्याकडे वेळ नाही हे देशाच्या सर्वोच्च पदावरून आलेले शब्द तरुणांच्या मनाला जखम करणारे ठरत आहेत. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे तरुण आधीच होरपळतात. रस्त्यावर उतरल्यावर पोलिसांच्या लाठ्या मिळतात आणि कोर्टात गेल्यावर वेळ नाही हे उत्तर मिळतंय. अशा परिस्थितीत या देशातील तरुण पिढीचा लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास कसा टिकून राहणार, हा आजचा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. रस्त्यावरील हा संघर्ष आता अधिक तीव्र होणार की न्यायालय आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.